बातमी बाबत प्रवीण दटकेंची परिषदेची जागा आता कुणाला जाणार याबद्दल आता संभ्रम निर्माण होतोय। कारण नागपुरात राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे। संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, नरेश बर्डे यांची नावं सध्या चर्चेत आहेत, तर सुधाकर कोहळे यांच्या पुनर्वसनाची सुद्धा शक्यता आहे। नागपूर विधान परिषद जागेवरून राजकीय रणकंदन सुद्धा माजण्याची शक्यता आहे, या निमित्तानं वर्तवण्यात येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहदुरे आपल्या सोबत आहे। तेजस, नागपूर विधान परिषदेच्या जागेवरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। प्रवीण दटकेंची परिषदेची जागा कुणाला जाणार? 3-4 नावं चर्चेमध्ये, कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकते येत्या काळात? निश्चितच महाराष्ट्र विधान परिषदेतील 9 सदस्याचा कार्यकाळ मे मध्ये संपणार। त्यापैकी प्रवीण दटके यांचा कार्यकाळ संपलेला आहे। त्यांनी अगोदर जे आहे ते राजीनामा दिलेला आहे। प्रवीण दटके हे नागपूर येथील विधानसभा जिंकल्यानंतर त्यांची जागा जी आहे ती रिक्त झाली आहे। या जागेवर आता भाजपकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते मोर्चे बांधणी सुरू आहे। नागपुरातून नव्या उमेदवाराबाबत सुद्धा राजकीय हालचालीला वेग आलेला आहे। भाजपमध्ये जर बघितलं असेल तर अनेकांची नावं जी आहेत ती समोर येत आहेत। त्यामध्ये जे आहे ते संदीप जोशी यांचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे। दयाशंकर तिवारी जे शहराध्यक्ष आहेत भाजपचे, यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे। त्यासोबत ओबीसी नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं नागपुरामध्ये नरेश बर्डे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। या संपूर्ण यादीमध्ये मोठी यादी आहे, मात्र यामध्ये कोणाची वर्णी लागणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर सुधाकर कोहळे जे आमदार होते आणि त्यांच्या पुनर्वसनाची सुद्धा जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। या जागेसाठी आता कोणाला संधी मिळणार आहे हे बघणार आहे, कारण की पदवीधर निवडणुका होणार आहे। या पदवीधर निवडणुकीचे प्रमुख जे आहे ते सुधाकर कोहळे यांच्याकडे दिल्ली आहे, विदर्भात संपूर्ण जिल्ह्यात जे आहे प्रवास करणार। त्यामुळे पदवीधरचे उमेदवार जे आहेत ते सुधाकर कोहळे राहण्याची जी आहे ती दाट शक्यता वर्तवली जाते। मात्र नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी जे प्रवीण दटके यांची जागा होती त्या जागेवर आता कोण एका अर्थानं उमेदवार असणार आहे यासाठी जे सध्या झालेला रस्सीखेच सुरू आहे। मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नाव जे आहे ते विराम देऊन जे आहे ते नाव निश्चित करतील हे मात्र निश्चित आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।